विनोदो कातली तुटेना या मालिकेमध्ये फायनली आपल्याला बघायला मिळणार आहे की अंशुमनने चिंगीला एवढे दिवस फसवलेलं त्याची शिक्षा त्याला भेटणार आहे. कारण एवढे दिवस आपण वाट बघत होतो की अंशुमन एकानंतर एक गुन्हे करतोय परंतु त्याला कोणी शिक्षा देत नाहीये. आणि फायनली आपल्याला बघायला मिळालं की आजच्या एपिसोडमध्ये अंशुमनचा लग्नाचा विधी चालू होता. त्यावेळेसच स्वानंदी जी आहे ती सहज चिंगीला बघायला जाते आणि चिंगी जी आहे ती स्वतःला मारून टाकण्यासाठी गोळ्या घेत असते, सुसाईड करणार असते. स्वानंदी तिला रंगेहात पकडते. त्यानंतर मग चिंगीला तेव्हा चक्कर येते, तिला उलट्या होतात. त्यामुळे स्वानंदी चिंगीला डॉक्टरकडे घेऊन जाते. आता या सगळ्या गोष्टीचा फायदा उचलून काकू समरचे कान भरत असतात, की बघा स्वानंदी चिंगीच्या मागे-मागे करतीये. त्या स्वानंदीला काय पडलीच नाहीये, की अंशुमनचं लग्न आहे. माझा एवढा महत्त्वाचा दिवस आहे आज आणि घरातली मोठी सूनच आज या घरात नाहीये. त्यावेळेस मग समर जो आहे तो काकूंना समजवण्याचा प्रयत्न करतो, त्यांना शांत करतो. परंतु दुसरीकडे स्वानंदी चिंगीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली आहे. सगळे चेकअप तपासणी वगैरे झालेले आहेत आणि फायनली डॉक्टरांनी क्लिअरली सांगितलंय स्वानंदीला, की तुमची चिंगी प्रेग्नंट आहे आणि तिच्या आयुष्यात कोणतरी मुलगा आहे. ती आतापर्यंत तुम्हाला फसवत आली आहे, खोटं बोलत आली आहे. तुमच्या घरामध्ये किंवा एकतर बाहेर कोणतरी मुलगा आहे, ज्या मुलाला चिंकी सारखी भेटतीये तुमच्या नकळत आणि लपून हे सगळ्या गोष्टी करतीये आणि हे सगळं चुकीचं आहे की बरोबर आहे, हे मी नाही सांगणार असं डॉक्टर बोलते. परंतु डॉक्टर एवढं सांगते, की ती प्रेग्नंट आहे हे नक्की आहे. स्वानंदीला या सगळ्यामुळे खूप टेन्शन आलेलं असतं. ती थरथर कापत असते लिटरली. ती पाणी पिते आणि ती कापत असते तरी आणि चिंगीला पण ती काहीच सांगत नाही. परंतु चिंगी जबरदस्ती तो रिपोर्ट तिच्या हातात घेते. ते वाचते की ती प्रेग्नंट आहे आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की स्वानंदी चिंगीला बोलते की हा रिपोर्ट खोटा असेल, तू टेन्शन नको घेऊ. आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊया. परंतु चिंगी बोलते, "नाही, आपण दुसरीकडे नको जायला. कारण मी खरंच प्रेग्नंट आहे. मला माहिती आहे आणि आता माझे घरचे काय बोलतील मला? मला कोणी म्हणजे पुन्हा गावात पण घेणार नाही जर त्यांना कळालं की मी प्रेग्नंट आहे तर." आणि अशा बऱ्याच गोष्टींमुळे चिंकीला खूप त्रास होत असतो. तिला वाटत असतं की हे सगळं अंशुमनने केलंय आणि तिने पण केलंय. ऑफकोर्स दोघांच्या संमतीने झालंय. परंतु या सगळ्याचा त्रास फक्त एकटी चिंगीच भोगतीये आणि यामुळे तिला खूप टेन्शन आलेलं असतं. त्यावेळेस मग स्वानंदी बोलते, "ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ज्या व्यक्तीसोबत तुझं हे सगळं झालंय, मला सांग तो मुलगा कोण आहे? आपण तुझं लग्न लावून देऊया." तेव्हा चिंकी बोलते, "नाही स्वानंदी वहिनी, हे लग्न नाही होऊ शकत." स्वानंदी विचारते, "का नाही होऊ शकत हे लग्न?" तेव्हा चिंगी सांगते, की त्या माणसाचं आजच लग्न आहे आणि हे ऐकल्यावर स्वानंदीला लगेच समजतं, की तो माणूस दुसरा कोणी नसून अंशुमन आहे. स्वानंदी चिंगीला बोलते, "तो अंशुमन आहे ना चिंगी?" आणि त्यामुळे आता चिंगी होकार देऊन टाकते आणि मालिकाचा आता पुढचा भाग थोड्याच वेळात येणार आहे आणि तो भाग येणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला आत्तापर्यंत काय-काय झालं तेवढं सांगून ठेवलंय. कारण त्या भागाचा एपिसोड जेव्हा मी अपलोड करेल, मग तुम्हाला सगळं माहिती असेल, की आत्तापर्यंत काय-काय घडलंय. त्या भागामध्ये जो की आता थोड्या वेळात एपिसोड येणार आहे. त्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळतं, की स्वानंदी सरळ लग्नाच्या मंडपात जाते आणि जोरात कानाखाली लावते त्या अंशुमनच्या सगळ्यांसमोर. मस्त म्हणजे आपल्याला जे पाहिजे होतं तेच होतं. सगळ्यांसमोर अंशुमनची लायकी निघणार आहे आता. त्याचं लग्न मोडणार आहे. त्याचं कारनामे, कारस्थानं समोर येणार आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळ्यांच्या समोर होणार आहे. असं पण नाही की एकट्यामध्ये होतंय, की त्याचं सगळे गुन्हे ओपन झालेत. मग अंशुमनला समजलं. मग स्वानंदीच्या बाबांना जसं त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती, तशा पद्धतीने अंशुमनने चिंगेला देखील जीवे मारण्याची धमकी दिली असती. त्याला घालवलं असतं, परंतु असं झालेलं नाहीये. आता सगळ्यांसमोर लग्नाच्या मंडपात स्वानंदी चांगलंच थोबाड फोडते त्या अंशुमनचं. असं मस्त सीन आपल्याला बघायला मिळणार आहे. ते बघायला असा मस्त आनंद मिळणार आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. असं हसलं नाही पाहिजे, पण त्या अंशुमनला हेच भेटलं पाहिजे राव. त्या अंशुमन हेच डिझर्व्ह करतो. कारण फायनली त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळेल आणि आता नेमकं कशी त्याला शिक्षा मिळते हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता यांनी याला माफ तर बिलकुल नाही केला पाहिजे. छान डेंजर शिक्षा दिली पाहिजे. या सगळ्यावर तुमचं काय मत आहे नक्की कॉमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थोड्याच वेळात मी आपला एपिसोड येणार आहे, त्याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि तुम्हाला सांगेल की मालिकेत पुढे काय होतंय. मग त्यासाठी सबस्क्राईब केला पाहिजे ना, मग करा सबस्क्राईब. मी तुमचा मने तुमच्यासाठी असेच मालिकांचे अपडेट्स घेऊन येत असतो. आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील संपूर्ण भागामध्ये.